बावा 11 संघ बॅटिंगसाठी दाखल झालाय. पहिल्या फेरीतील पराभूत संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला रुद्र 11 पहिल्या मॅच मध्ये हा विजयी संघ आहे जो इथे मॅच मध्ये दाखल झाला. म्हणजे इथे जर पाहिलं तर राहुल आंबेकर यांच्या माध्यमातून आईवा कॅचसाठी तब्बल 100 रुपयाचं रोखी इनाम. पहिल्याच बॉलवरती संधी होती, मिड ऑफला चुकी केली पहिल्याच बॉलवरती आणि पहिल्याच बॉलवरती आले सिंगल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विनायकला आपण पाहताय. P1 पॉवर प्लेचं पहिलं षटक. पहिल्याच बॉलवरती मिडअप करून चुकी झाली. दुसरा बॉल बॅक फुटला गेले, केवळ दिशा दिली, हलक्यातून स्टीअर केले पॉइंट मध्ये, माफ करा कव्हर्स मध्ये बॉलला अडवलं गेलंय. तिथून एक सिंगल धाव कंप्लीट झाली आणि सिंगलच्या माध्यमातून रनांचा आकडा जाऊन पोहोचते 2 या आकड्यावरती. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा केस सुरू आहे. सर्कलच्या बाहेर केवळ 2 क्षेत्ररक्षक आपण पाहताय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात केले गेले षटक क्रमांक 1 साठी. लॉंग ऑन आणि मिड विकेट. तर खेचून काढायचं होतं बॉलला, बाहेर ठेवलं, नजरेपासून दूर, बॅटपासून दूर. फुटवर्क नव्हतं या बॉलवरती, थोडीशी गिरकी घेतली. आणि सुरुवातीला मी उल्लेख केला की फुटवर्क फार महत्त्वाचं आहे टेनिस क्रिकेटमध्ये. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि या मैदानावरती फुटवर्क, या दोन्ही गोष्टी फार गरजेच्या आहेत. या दोन्ही गोष्टी नसतील तर क्रिकेट आणि फोन हे दोन्ही व्यर्थ आहेत. आणि या बॉलवरती पाहिलं तर अगदी खडे जागेवरून ऑन साइडला खेचून काढण्याचा प्रयत्न. डॉट बॉल इथे स्लॉट मध्ये होता, टप्प्यात आला आणि कार्यक्रम केला, बॉलला सरळ भिरकावून दिलं, सीमारेषा पार. बिग हिट, मॅग्निफिशियंट स्ट्राइक, षटकार. सेंचुरी आपण स्पर्धेमध्ये पाहिली. रणसंख्या 8 या आकड्यावरती पुन्हा एकदा बिगिट काढण्याचा प्रयत्न झालाय. वायडिश लॉंग मध्ये 1 बाउन्स बॉलला कॅरी केलं जाते, तिथून एक सिंगल धाव कंप्लीट झाली आणि सिंगलच्या मदतीनं रणसंख्या 9 या आकड्यावरती या षटकातील आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलाय. 1 मोर टू गो. शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक राहिलाय. बावा 11 संघ इथे मात्र जिंकणं गरजेचं आहे, कारण पहिल्या फेरीतील पराभूत संघ आहे. जबाबदारी, जोखीम आणि प्रेशर आहे. अकुटप्प्याचा बॉल होता, शॉर्ट आर्म पुल, सक्सेसफुल, पॉवरफुल बॉल सरळ निघून गेलाय, सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. प्रारंभिक जोडी आहे मैदानावरती. आता दुसऱ्या षटकासाठी या धाव गतीला लगाम लावण्यासाठी गोलंदाजी टाकवरती गोलंदाज चल मंदारला विनंती आहे. मंदार, आपण जी ग्राउंडच्या बाहेर कॅच पकडली आहे त्याच्यासाठी 100 रुपयाचा आईवा कॅश प्राइज आहे. राहुल आंबेकर यांच्या माध्यमातून. पहिला बॉल फुल टॉस होता, त्या बॉलवरती एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली. चला रुद्र 11, तुमचं 12th मॅन नाहीये. रुद्र 11 ला विनंती आहे, 12वा खेळाडू कॉम बॉक्स मध्ये नाहीये. षटकातील दुसरा बॉल आहे, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड.
मैदानाच्या अगदी सरळ रेषेमध्ये बॉलला खेळून काढले. 2 धावा कंप्लीट इथेही होतील आणि रणसंख्या 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 18-18. चला बॉलरचं नाव काय? बॉलरचं नाव चला नितेश आहे गोलंदाजी ट्रॅकवरती. लोअर फुल टॉस, पॅड वरती बॉल. अंपायरचं सिग्नल येतो थोडस वाईड आहे, बाहेर आहे हा बॉल. ती डाव्या यष्टीला थोडासा मिस करणारा चेंडू आणि इथून एक डॉट बॉलची सांगता. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. रणसंख्या 18 या आकड्यावरती स्थिर आहे. पहिल्या षटकामध्ये 18 धावा पाहिल्या आणि तिथून जसं गोलंदाजी ट्रॅकवरती नितेश आला षटक क्रमांक 2 मध्ये. चला मंदार आहेत आणि मंदारसाठी राहुल आंबेकर यांच्याकडून या संपूर्ण स्पर्धेमध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर कॅच पकडणाऱ्या प्रेक्षकासाठी, खेळाडूसाठी तब्बल 100 रुपयाचा आहे वा कॅश प्राईज. थांबवलं अंपायरचं सिग्नल आपण पाहताय. डेड बॉल आलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 20 डेड बॉल सांगतो आणि सध्याच्या घडीला त्या नियमाचा वापर मैदानावरती केला जातोय. डेड बॉल, बॉलला खारिज केलं गेलंय. रणसंख्या जर आपण पाहिली तर आहे 18 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ षटकातील शिल्लक आहे. गोलंदाज नितेश राईट मोर द विकेटने पुन्हा एकदा निघाला. स्लॉट मध्ये बॉल होता. बिग हिट करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक काही चुकी नाही होणार आणि एक मोठा फलंदाज माघारी परत. विकेटचं पतन. चेंडूवरती गडी बाद झालाय. जवळजवळ या षटकातील 4 चेंडूचा खेळ संपलाय. या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या 3. लाजवाब स्पेल गोलंदाज नितेशच्या माध्यमातून, जिथे एक महत्वपूर्ण विकेट आली आहे. धावांवरती अंकुश लगावला गेलाय, रोख लगावला गेलाय आणि फार गरजेचं होतं. षटक क्रमांक 2 साठी त्याला ज्या कामासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती आणलं होतं, एखादा ब्रेक थ्रू, तो ब्रेक थ्रूही दिलाय आणि स्कोर कार्डवरती जो काही लगाम लावायचा होता अशा ब्रेक लावलाय स्कोर कार्डला. पहिल्याच षटकामध्ये गाडी अगदी सुसाट होती. 6व्या गेअरवरती गाडी होती आणि तिथून अगदी पहिल्या गेअरवरती उतरवलंय. किरण नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय. यावेळी पहा, पंचांकडे पाहिलं, अपील केली, स्ट्रॉंग अपील. अंपायर्स कडे अपील केली जाते. अंपायर डिसिजन विल बी फायनल. पंचांचा जो इशारा आहे, सिग्नल आहे, त्याच्यावरती आपण जर पाहिलं तर कोणत्याही प्रकारची शहानिशा नाही केली जाणार. नाही इकडे एज साठी नाहीये. एज साठी नाही आपल्याकडे. स्निको नाहीये आणि तिथून येस अंपायर्स एज लागल्या आणि नॉट आउट असेल तर प्लीज अंपायरचा सिग्नल जो आहे तो अंतिम मानला जाईल. त्याच्यामुळे त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची शहानिशा नाही केली जाणार. कारण क्रिकेटमध्ये अंपायरची भूमिका फार महत्त्वाची आहे. कारण क्रिकेट आहे आणि त्याच्यावरती 2 अशा व्यक्ती उभ्या असतात आतमध्ये मैदानावरती, जे गेम कंट्रोल करण्याचं काम करतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 2 मध्ये तुम्हाला उल्लेख सापडतो तो अंपायर्स. म्हणजे मैदानावरती गेम कंट्रोल करण्याचं काम कोणाचं आहे ते अंपायर्स आहे. आणि सध्याच्या घडीला त्यांचा जो सिग्नल आहे त्याचा अगदी सन्मान करणं, रिस्पेक्ट करणं खेळाडूचंही काम आहे आणि तो जो रिस्पेक्ट आहे तो मैदानावरती निश्चितपणे दिला गेला. थँक्यू. यावेळी जर पाहिलं तर एक आणखी डॉट बॉल आलाय. रणसंख्या अजूनही 18 या आकड्यावरती स्थिर आहे. 1 मोर टू गो. शेवटचा बॉल सोडलं या बॉलला, म्हणजे मोठा फटका खेळायचा होता, शफल झाले होते. अंपायरचा सिग्नल आपण पाहू शकताय. एक वाईट आलाय आणि वाईटच्या मदतीनं रणसंख्या 19 या आकड्यावरती आणि 19 क्रमांक ज्यावेळी आपण पाहाल अशा खेळाडूची तुम्हाला निश्चितपणे आठवण होईल. राशिद खान, जर्सी नंबर 19. अफगाणिस्तान राष्ट्राचा हा स्वातंत्र्य दिवस आहे आणि या स्वातंत्र्य दिनाला समर्पित करत असताना या खेळाडूच्या जर्सी नंबर 19 आपण राशिद खानलाही पाहता. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका आलाय जरूर. उंची जास्त, लांबी कमी, जजमेंट चांगलं आहे आणि फलंदाज आणखी एक माघारी परत. विकेटचं पतन.
होतो इथून पार्टनरशिप बिल्ड करणं फार गरजेचं असतं. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती संघाचा कॅप्टन आहे तेजस आणि हातामध्ये बॉल घेऊन धावा रोखण्यासाठी राऊंड द विकेटने पहिला बॉल घेऊन निघालाय. पहिलाच बॉल फुल टॉस, गुड ना टेक, तमाशा देख, बॉलला सरळ पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. सुरुवात अगदी दणक्यात झाल्या. पहिल्या षटकात 15 धावा आल्या. षटक क्रमांक 2 मध्ये नितेशनं जो काही लगाम लगावला होता धावफलकेवरती, पहिल्याच बॉलवरती बॅटर बरसलेत. फुल टॉस बॉल होता आणि क्रिकेटच्या मैदानावरती मित्रांनो चुकीला माफी नाही. जसा षटकार आला क्षेत्ररक्षणामध्ये फिल्डिंग मध्येही बदलाव. ऑन साईडला आता तुम्ही पाहताय जवळजवळ 5 क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेत. लॉंग ऑन आहे, काऊ कॉर्नर आहे, मिड विकेट आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे आणि स्क्वेअर लेग. हे क्षेत्ररक्षक 5 आपण पाहताय सर्कलच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती जसा मोठा फटका आला, ऑफ साईडला सर्कलच्या बाहेर प्रोटेक्शन नाही आहे, त्याच्यामुळे हा जो बॉल आहे तो चॅलेंजिंग राहणार आहे दोन्ही एंडने. अशा पद्धतीनं या बॉलवरती फटका होईल. पुन्हा एकदा थोडंसं स्लो केलं या बॉलला आणि इथून सिंगल धाव कंप्लीट केली गेली. क्रिकेटमध्ये गरजेचं आहे, क्रिकेटमध्ये तुमच्या गतीपेक्षा कृतीला फार महत्त्व आहे. तुम्ही मैदानावरती काय पाहता, म्हणजे माझ्याकडून झालेली चुकी मी कशा पद्धतीने दुरुस्त करू शकतो. तर या बॉलवरती आपण तेजसच्या माध्यमातून पाहिली, थोडंसं स्लो केलं बॉलला. व्हेरिएशन होतं या बॉलवरती. आणि टेनिस क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की व्हेरिएशन इज द मोस्ट डेंजरस वेपन इन टेनिस क्रिकेट. थोडंसं स्लो केलं बॉलला, बॅटरला थोडंसं सरप्राईज केलं होतं आणि तिथून एक सिंगल धाव आले. 26 धावा. बॅकफुटला गेले, जी जागा खाली ठेवली होती बरोबर तिथून हा बॉल पाठवलाय सीमारेषा पार. 4 धावांसाठी दणदण करत निघालाय बॉल चौकार. धावा स्कोर कार्ड वरती आणि आता फिल्डिंग बरोबर छेडछाड करण्याचा प्रयत्न होतोय. या 4 या आकड्याने रन झाल्या 30. जो एंड खाली ठेवला होता, म्हणजे ऑफ साईडला सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक नाहीये आणि तिथूनच या बॉलला बाहेर पाठवून दिलं 4 धावांसाठी. पुन्हा एकदा 30 फील्ड घेऊन गोलंदाज बॉलिंग करतोय तेजस. यावेळी या सेज आणि फलंदाज माघारी परततो. विकेटचं पतन गॉन. शिल्लक राहिलाय. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे आणि या 2 बॉल्स आर रिमेनिंग. धावा झाल्या 30 ऑन दी बोर्ड आणि नवीन बॅटर दरम्यान मध्ये मैदानावरती दाखल झालाय प्रतीक आहे. टू बॉल आर लेफ्ट. 3rd ओव्हर इज इन प्रोग्रेस. आणि इथून जर पाहिलं तर बॅटिंग ट्रॅक वरती प्रतीकला आपण पाहताय. राऊंड द विकेट त्याचा पुढचा बॉल गॅप मधून खेळण्याचा प्रयत्न होता, सर्कलमध्ये बॉलला अडवलंय. तिथून एक सिंगल धाव तर आली आहे. जो बॉल अडवला होता त्याच्यावरती पुन्हा एकदा एक धाव आली आणि 2 धावेनं रणफलक जर पाहिलं, धावफलक जर पाहिलं तर 32 आकड्यावरती जाऊन पोहोचते. 1 टू गो. शेवटचा बॉल षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती संघाचा कॅप्टन आहे तेजस. पहिल्या षटकामध्ये 15 धावानंतर जसं गोलंदाजी ट्रॅकवरती नितेश आला, अक्षरशः त्याने अंकुश लगावला होता. तिथून इथेही आक्रमण झाली आहेत. शेवटच्या बॉलवरती एक मोठा फटका आलाय, लाजवाब. मात्र तितकं क्षेत्ररक्षण ही दर्जेदार. धावा निश्चितपणे आपल्या संघासाठी त्या ठिकाणी वाचवल्यात आणि एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या त्या क्षेत्ररक्षणासाठी. अगदी लाजवाब फिल्डिंग. षटक क्रमांक 3 यावेळी संपवलं गेलंय. रणसंख्या 34 34. चौथ्या षटकाला सुरुवात होईल. पुन्हा एकदा भरत मोरे सर आपल्या दरम्यान जॉईंट होतील आणि त्यांच्या माध्यमातून या मॅचचा आपण आनंद अर्थात समालोचन ऐकूयात.
वेलकम बॅक आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. सिद्धेश गोलंदाजी मार्कवरती आहे आणि पहिला चेंडू खूप चांगल्या रीतीने हाताळला, थोडा खाली राहिला परंतु फलंदाजाला तो समजलेला सुद्धा नाहीये. धावपलकावरती धावा 34, 34 धावा धावपलकावरती. शेवटचं आणि अंतिम षटक आपण बघत आहात. दुपारच्या सत्रामध्ये धावा मोठ्या प्रमाणात होतील असं काहीच भाकीत केलं जात होतं अनेक खेळाडूंच्या माध्यमातून, परंतु त्या धावा बनत नाहीयेत. कुठे ना कुठेतरी गोलंदाजांचा वरचष्मा दिसला आणि यावेळेला लॉफ्ट काढण्याचा प्रयत्न, ताकद कमी परंतु उंची अंतर सगळं काही बघायला मिळालं आणि म्हणूनच चेंडू छुमंतर होत असताना गेला सीमारेखा पार. षटकार. षटकार आला आणि आता मात्र एका मागोमाग एक ब्लास्ट व्हायला लागले. सिद्धेशच्या अगेन्स्ट केलेला हल्ला, असं वाटलं होतं की या फटक्यामध्ये तितकीशी जान नसेल. यावेळेला पॉइंट शॉट डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र गेलाय सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. चांगली डिलिव्हरी. उजव्या यष्टीच्या बाहेरचा मारा का प्रभावी ठरतो त्याचे अनेक कारण आहेत. एकतर चेंडूचा बाउन्स ओळखता येत नाही, कारण एकतर आडव्या बॅटने खेळत असताना परफेक्ट कनेक्शन करणं तितकं सोपं राहत नाही आणि तिथे कव्हर पॉइंट किंवा गली या क्षेत्रामध्ये थर्ड क्षेत्रामध्ये खेळण्याचा मानस जर केला तर तिथे धावा बनतात आणि त्याच्यासाठी बहुतांश टेनिस क्रिकेटचे प्लेयर जे आहेत ते सातत्याने जात नाहीत. खूप कमी वेळ आपण बघतो आणि यावेळेला विकेट सॅक्रिफाईस केली का तर येस, इथे विकेट येते, फलंदाज बाद होईल. गॉड. स्ट्राइक एंड वरती आता प्रतीक आणि त्याला साथ देण्यासाठी सुशांत आलाय. प्रतीक पाहूयात कशा प्रकारे उर्वरित चेंडूचा फायदा उचलतोय. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू याला लपेटण्याचा प्रयत्न केला गेला आणि इथे सुशांत बाद होते. कोण बाद होणार? प्रतीकला माघारी परतावं लागतंय. जर का अशा पद्धतीने बाद व्हायचं होतं तर मात्र स्ट्राइक का रोटेट केली गेली, हा सुद्धा एक येऊन जाऊन प्रश्न मनामध्ये राहतो. असो, काही स्ट्रॅटेजीचा काही प्लॅनिंगचा हा पार्ट असावा. बघूयात नक्की काय मनामध्ये चालू होतं. धावपलक मात्र थांबलेला आहे 40 वरती. इथून शेवटचा आणि अंतिम चेंडू आता मला वाटते बाकी या षटकामध्ये. अंकुश नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने येतोय आणि या शेवटच्या चेंडूवरती मोठा प्रहार अपेक्षित आहे तो बॅटिंग करणाऱ्या टीमला, बाबा 11ला. काय इथे तो मोठा फटका येईल का? सुशांत वरती सर्वांच्या नजर आहेत. सुशांतने कॅप घातली लाल रंगाची, म्हणजेच रेड सिग्नल दिलाय गोलंदाजाला की आता इथे तुम्ही जर का सरळ आणि व्यवस्थित आणि चांगला चेंडू नाही हाताळलात तर मात्र मी चेंडूला सीमारेषेवर पाठवेल. परंतु खूप चांगली डिलिव्हरी, गुडलेट वरतून उसळी घेणारा चेंडू. इथे निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिल्या इनिंगचा खेळ संपला आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा 40. 41चं लक्ष. मागील 3 चेंडूवरती कोणतीही धाव येऊ दिली नाही आणि नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. मी विनंती करेल दोन्ही संघाचे संघनायक आशिष स्पोर्ट्स कोंगळे आणि मानाई देवी पॉवर हिटर्स, चला या दोन्ही कर्णधारांनी टॉस साठी
चला नाणेफेक केली जाते, दोन्ही कर्णधार आलेले आहेत. सागर आणि गणेश दोन या पंचक्रोशीमधील ताकदवर खेळाडूंच्या मधील ही मॅच असणार आहे. मजा येईल बघायला. कोण टॉस जिंकला ते सुद्धा बघणार आहोत. तुर्तास टॉस जिंकला सागर. कुणी? सागर. काय घेतलं? बोल्ड फर्स्ट. थँक्यू सो मच. आशिष 11 कोंगले, आशिष स्पोर्ट्स कोंगले याने चेंडू द्या मैदानात जरा. कमिटी मेंबर्स बॉल आतमध्ये पाठवा. आशिष स्पोर्ट्स कोंगलेने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी श्री मानाई देवी पॉवर हिटर्स या संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलंय. पुढची मॅच सुद्धा मजेशीर आणि मजा येणारी असणार आहे. तुर्तास या 41 धावांचा पाठलाग आपण बघणार आहोत. कशा प्रकारे धावांना गवसणी घातली जाते आणि संदीप राणे यांच्याकडून मेडिकल किट, कायरा मदन पाटील यांच्याकडून आर्थिक सहाय्य, त्यानंतर प्रकाश महादेव कडू यांच्या मंडळ दीपेशजी कडू यांच्याकडून आर्थिक सहाय्य, श्रीनय अनिल मोहिते यांच्याकडून आर्थिक सहाय्य, रुद्रा मनोहर जोशी यांच्याकडून आर्थिक सहाय्य, श्लोक प्रतीक मावदे यांच्याकडून आर्थिक सहाय्य, हेमंत गोविंद मुलुक यांच्याकडून आर्थिक सहाय्य, कुमारी श्रावणी व कुमार अमय सतीश साळवी यांच्याकडून आर्थिक सहाय्य, आर्या तेजस बटावले यांच्याकडून आर्थिक सहाय्य, अंतरा सुनील तेलप यांच्याकडून आर्थिक सहाय्य, कुमार गौरांश अंकित जोशी यांच्याकडून आर्थिक सहाय्य, स्वरा महेंद्र जोशी, सानवी प्रशांत कांबळे, प्रिन्स युनिफॉर्म रवींद्र मळेकर, त्यानंतर कुमार प्रेम संदीप रेवाळे, लक्ष्मण बापू बांद्रे यांच्या मंडळातशीर प्रकाश लक्ष्मण बांद्रे यांच्याकडून, कृष्णा इसवलकर वैभववाडी यांच्याकडून, नरेंद्र तांबट अडखळ यांच्याकडून, सर्वांकडून जे काही आर्थिक सहाय्य लाभले त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार. त्यानंतर मोठे आणि सर्वात जास्त मोठा वाटा ज्यांचा या स्पर्धेमध्ये सहकार्याचा राहिला असे खोडियार कन्स्ट्रक्शन त्यांचा मनापासून आभार, सिग्मा डेव्हलपर्स त्यांचा मनापासून आभार, कुमारी ओजस्वी प्रफुल्ल नागले यांच्याकडून 8,623 रुपये. त्यानंतर श्री दत्ताराम महादेव जगदाळे बांतिवरे एरंडीवाडी यांच्याकडून प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाचे चषक, आशिष स्पोर्ट्स यांच्याकडून प्रत्येक सामन्यासाठी सामनावीराचा टी शर्ट, भैरवनाथ समाज कल्याण विकास संस्था सायटेवाडी ताडील यांच्याकडून 7,000 रुपये रोख रक्कम, जीवदानी सेल्स अँड सर्व्हिस यांच्याकडून 5,000 रुपये रोख रक्कम आणि कुमारी ऋत्वी सूरज जगदाळे यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज चषक, श्री कृष्णा जगदाळे यांच्याकडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सुपर किंग इमर्जिंग प्लेयरसाठी चषक, नची स्पोर्ट्स कल्पेश कदम यांच्याकडून बॅट आणि साईदीप स्पोर्ट्स यांच्याकडून शूज. या सर्वांचं मनापासून आभार. आपण केलेल्या सहकार्याबद्दल, आपण दिलेल्या देणगीबद्दल आणि आपण लावलेल्या हातभाराबद्दल, कारण ही पंचक्रोशी प्रीमियर लीग यशस्वी करण्यामागे आपला सर्वात मोठा वाटा आहे. थँक्यू सो मच. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, एका धावेसाठी हा फटका खेळला गेलाय. बघा इतका सन्मान गोलंदाजाच्या चेंडूला दिला गेलाय. नक्की धावा तरी किती करायच्यात? 41चं लक्ष आहे. 41 इज द टार्गेट. आणि असताना नितेशच्या षटकामध्ये आतापर्यंत धावा जमवल्या 4. 3 चेंडूचा खेळ झालाय. समोर स्ट्राईक एंडवरती प्रसाद आहे. प्रसाद देवा मला वाटतं पहिल्या मॅचमध्ये नॉटआउट खेळले होते. नॉटआउट राहून त्याने मॅच जिंकवली होती आणि आजच्या दिवसात तर पहिला सामना हा रुद्र 11ने जिंकला होता. तेजस बटावले आणि त्यांची ती संपूर्ण टीम. बघूयात आता कशा प्रकारचा खेळ त्यांच्या माध्यमातून होतोय. टार्गेट तितकं मोठं नाही आहे या दुपारच्या सत्रामध्ये, परंतु
ओहो, यावेळेला लॉफ्ट केलं चेंडूला, नो बॉल पंचांकडून. नो वरती मोठा हल्ला केला गेला आणि चेंडू सरळ निघून गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेखा पार. षटकार. जे धावफलकावरती धावा वेगानं आता वाढतायत. 12 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ झालाय, 4चा झालाय. 4 चेंडूचा खेळ झालाय. 12 वरती धावफलक आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि त्यामध्ये हा 5वा चेंडू येतोय फ्री हिट. फ्री हिट वरती आता देवा कशा प्रकारे खेळ करतो हे पाहणं रोचक ठरणार आहे. तुर्तास नितेशचं हे षटक आता महागडं बनत चाललंय. 41चा पाठलाग करत असताना लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू वाईडची सांगता होती. अतिरिक्त धावफलकामध्ये पुनश्च एकदा ऍड होईल. मग ज्या वेळेला तुम्ही एखाद्या कमी धावफलकाचा बचाव करत असता त्यावेळेला मात्र या प्रकारच्या धावा येणं ही सर्वात मोठी अडचणीची सबब असते, अडचणीचं कारण असतं, अडचणीची बाब असते आणि खरोखरच यामुळे अडचणी वाढतायत. परंतु यावेळेचा चेंडू क्या बात, बॅकअप द हँड टाकला गेला होता. थोडेसे फिंगर रोल केले गेले होते आणि टप्पापर्यंत चेंडू थोडासा खाली राहतोय, शरीराचा वेध घेतोय आणि तिथे चपळ्यानं एक धाव सुद्धा धावून कंप्लीट केली जाते दोन्ही बॅटर्स करूही. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. धावफलकावरती धावा 14 आहेत. कट काढण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेली चेंडूला, परंतु चेंडू जर आपण पाहिलं तर गलीमध्ये तिथे अडवला गेला. सिंगल धाव आली, एकापेक्षा जास्त काही नाही आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत. षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती आहेत आणि आता येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी जी धावाची गरज आहे ती 26 धावांची गरज. आणि असं असताना गोलंदाजी मार्कवरती किरण आलाय आणि किरणच्या समोर आता प्रसाद देवा आणि हे तेजस बटावले यांच्यासाठी ही जी काही ओपनिंग पेअर मिळाली ती खूप लकी आहे असं मी म्हणेल. कारण विकेट काही येत नाहीये, विकेटला काही सोडत नाहीयेत आणि धावा पण बनवतात. त्यापेक्षा अजून काय हवंय? किरण काय इथे ब्रेक थ्रू मिळून देईल का? गरजेचं तर आहे. ओ इनसाइड आउट, काय जबरदस्त डिलिव्हरी. हरकत करत चेंडू मागे निघून गेला, लहरत गेला आणि फलंदाज मात्र तिथे बघतच राहिला. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. प्रत्येक निर्धाव चेंडू फलंदाजासाठी दडपण वाढवणारा असतो. इथे तोच प्रयत्न गोलंदाज करतायत की कशा प्रकारे निर्धाव येतील आणि त्यानंतर दडपण येऊन विकेट कशी येईल. दिशा देण्याचा प्रयत्न कट केलं होतं चेंडूला. थोडासा फ्लाइंग स्लिपमध्ये का होईना शॉर्ट थर्ड मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि तो जोपर्यंत चेंडूला अडवेल तोपर्यंत एक धाव येते. एका धावेने आता पुढे जाण्याचा प्रयत्न केला गेलाय. चांगली गोलंदाजी किरणची आतापर्यंत बघायला मिळते या 2 चेंडूंमध्ये. हा विजय खूप महत्वाचा आहे खास करून बाबा 11 साठी. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगल्या प्रकारचा ड्राईव्ह बघायला मिळाला. आतापर्यंत खेळलेल्या संघांपैकी सेन्सिबल इनिंग आणि सेन्सिबल खेळ या खेळाडूने दाखवलाय. पहिल्या षटकामध्ये खास करून सुरुवातीचे 3 ते 4 चेंडू जर तुम्ही बघाल तर कोणत्या प्रकारचा आक्रमण करण्याचा प्रयत्न नाही केला. सिंगलने पुढे जाण्याचा प्रयत्न केला जेणेकरून खेळपट्टीवरती पाय बसले जातील, तो जम बसेल
आणि जंप असल्यानंतर धाबा काढू. यावेळेला आडव्या बॅटनं शॉट अँड पुल, पॉवरफुल सिक्सर. थँक्यू टू द नेक्स्ट मॅच. खूप महत्वाची मोठी, परंतु त्या अगोदर या मॅच मध्ये वारे वाकडे तिकडे सैरा इकडून तिकडे पळायला लागलेत, परंतु फलंदाज का हालायला तयार नाही आहेत. फलंदाज हालायला तयार नाही आहेत आणि वर चष्मा करत असताना रुद्र इलेव्हन संघ पुन्हा एकदा यावेळेला फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. जोपर्यंत अडवलं जाईल तोपर्यंत एकच धाव, एकापेक्षा जास्त काही नाही. आणि जवळजवळ हा विजयाचा सुगंध आता यायला लागलाय की काय, कारण धावफलकाची धावा आता आहेत 24. इथून अजूनही हा सामना जिंकण्यासाठी 17 धाब्यांची गरज आहे आणि 17 धाब्यांसाठी पोषक आणि आवश्यक तितके चेंडू सुद्धा मला वाटतं असतील. अजून 13 धाब्यांची गरज, 13 मध्ये 17. या चेंडूवरती कोणती धाव जर नाही बनवू दिली तर इक्वेशन पुन्हा एकदा चांगलं दिसेल, म्हणजे दोन्ही संघांसाठी समान दिसेल. परंतु आडव्या बॅटने खेळलेला हा फटका खूप चांगल्या रीतीने निघून चाललाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चांगली फिल्डिंग मिड विकेटमध्ये केली आहे, परंतु एकाचं 2 मध्ये रूपांतर. वेळ नाहीये खेळामध्ये, वेळ वापरलात तर ठीक बात आहे, परंतु जर का वेळेचा खेळ केलात तर मात्र तुम्हाला मैदान सोडावं लागेल. इथे 2 धावा चपळाईने पूर्ण झाल्यात. 2 षटकं संपली आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाबा आहेत 26. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती 15. दोन षटकं अजूनही शिल्लक आहेत आणि आता 12-15 या इक्वेशन मध्ये मॅच आहे. प्रसाद स्ट्राइक एंड वरती नवीन गोलंदाज रोशन. ओहो, रोशनचा हा चेंडू पूर्णपणे बीमर, वेगवान चेंडू, यष्टरक्षक बीट, काम झाला फिट, कारण चेंडू सरळ निघून गेला. लॉन्ग स्टॉप सीमारेखा पार, चौकार. 1+4. नो +4 तब्बल 5 धावा. दहा धाव्यांची अजूनही गरज आहे. सुरुवात थोडी खराब, परंतु रोशनच्या चेंडूची ती गती जी होती पहिली या अगोदरच्या चेंडूची, तो नाही का एक रील आली होती, टेप बॉलवरती टाकल्या गोलंदाजी आवाज येतो, ती वाली काहीशी गती बघायला मिळेल. त्यामुळे यष्टरक्षक तिथे बीट होताना दिसला होता. नेक्स्ट बॉल फ्री हिटचा असल्या कारणानं हा झेलचित बाद दिला जाणार नाही. यष्टरक्षकाने खूप चांगलं काम केलं, चांगला बॅक केलं या चेंडूवरती. गोलंदाज झाला रोशनचा पुढील चेंडू. रोशनच्या कामगिरीवरती खास करून लक्ष याचा आयकॉन. फलंदाजी करत असताना एक षटकार त्याच्या बॅटमधून आला. इन्सर्ट आउट खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिथे, जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत एक धाव. प्रसादने बघितलं होतं फ्री हिट वरती मारण्याचा प्रयत्न करत असताना बॅटची कडा गेली आहे, म्हणजे या मॅच मध्ये कोणत्याही प्रकारचा मोमेंटम आता शिफ्ट व्हायला नको यासाठी समजदारी दाखवतोय आणि त्यामुळे एक धाव येते. हीच समजदारी 1 ते 2 संघांना करता आली नाही, म्हणून त्यांचा संघ पराभूत झाला होता. ओहो, मागे खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला, झेलजीतचा प्रयत्न, परंतु तो तितका असफल नाही. जोपर्यंत फील्ड करेल, फेकी करेल तोपर्यंत 2 धावा सहजरित्याने पूर्ण होत आहेत आणि या 2 धावांनी धावफलक पुढे जात असताना जाऊन पोचते ते 34 वरती. 34 ऑन स्कोर बोर्ड. 34 धावा धावफलकावरती आहेत. चेंडूचा खेळ किती झालाय? 3. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. रोशन समोर आता देवा. ओहो, क्या बात आहे.
शानदार स्ट्रोक. शेवटच्या क्षणाला बॉटम हँडला खूप चांगल्या प्रकारे युटिलाइज केलं, मनगटाला खूप चांगलं वापरलं आणि त्यानंतर दिशा देण्याचा प्रयत्न झाला. भले तिथे फिल्डिंग चांगली झाली, परंतु अशा प्रकारची बॅटिंग आणि अशा प्रकारचा प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवत असताना जो काही फटका एक्झिक्यूट केलाय शानदार. रोशन पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळले, चेंडूला काही काळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु तो बनेल दर्शक. दर्शनीय स्ट्रोक स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून जातोय, सीमारेखा पार. सामना जिंकलाय तो रुद्र 11 या संघानं. विजयी संघाचं अभिनंदन, पराभूत संघ आपलं सुद्धा कौतुक. पुढील मॅच साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता नेक्स्ट मॅच आपल्याला बघायला मिळणार आहे ती आशिष स्पोर्ट्स कोंगळे आणि श्री मानाई देवी पॉवर हिटर्स या दोन संघादरम्यान. श्री मानाई देवी पॉवर हिटर्स संघाला बॅटिंग करायची आहे, आशिष स्पोर्ट्स कोंगलेने फिल्डिंग स्वीकारली आहे, त्यामुळे दोन्ही संघांना विनंती आहे की आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्या.